नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्लाऊजचा समोरचा पार्ट एकमेकांना कसा जोडायचा, योगपट्टी कशी जोडायची, गळापट्टी कशी करायची आणि बरंच काही. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊजचा पीस आणि अस्तर मी आधीच कटिंग करून घेतला आहे आणि ब्लाऊजच्या पीसला अस्तर जोडूनही घेतलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण कटोरीपासून सुरुवात करणार आहे. कटोरी आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे. आडव्या बाजूला 1.25 इंच आणि सरळ उभ्या रेषेमध्ये आपल्याला 3 इंच असं अंतर घेऊन तिथे टिक मार्क करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. याच्यावरती डबल शिलाई करायची. ब्लाऊज शिवताना कोणत्याही पार्टला डबल शिलाई करायची, त्याच्यामुळे आपली शिलाई लवकर निघत नाही. तर ही कटोरी तयार झाली आहे. तर या समोरच्या पार्टला आपल्याला हे शिलाई करून घ्यायची आहे. तर व्हिडिओत दाखवलंय त्याप्रमाणे आपल्याला समोरचा भाग सरळ आणि कटोरी त्याच्यावरती उलटी धरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता सिंगल शिलाई झाली. आता त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता कटोरीची एक बाजू आपली जोडून झालेली आहे. आता दुसरी कटोरी आपण तयार करून घेऊया आणि जसं आपण आता कटोरी आणि समोरचा पार्ट जोडून घेतला त्याच पद्धतीमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर 1.25 इंच आणि उभं 3 इंच असं आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची. कटोरीला टक्स देताना मी 1.25 इंच इतका टक्स दिला होता. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की काही ब्लाऊजचे 1.5 इंच आणि काहीचे 1.25 इंच असं का घेतलं आहे. तर त्याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जर छातीचं माप 30 पेक्षा लहान असेल तर 1 इंचचा टक घ्यायचा आणि 30 ते 35 असेल तर 1.25 इंच आणि 35 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला टक्स देताना 1.5 इंच असं माप घ्यायचं आहे. तर मी जो ब्लाऊज शिवत आहे त्या ब्लाऊजचं माप 32 इंच आहे छातीचे माप, म्हणून मी त्याला टक्स देताना 1.25 इंच इतक्या अंतरावरती टक्स दिलेला आहे. आता कटोरीच्या दोन्ही बाजूला टक्स देऊन आणि ब्लाऊजच्या समोरच्या पार्टला जोडून झालेलं आहे. आता आपण योगपट्टी कशी जोडायची ते बघूया. ब्लाऊजचा पीस कट करताना आपण 1.5 इंच इतकी शिलाई माया सोडतो आणि कटोरी वाढवतो. त्याच्यामुळे आपल्याला कपडा कमी जास्त होऊ शकतो. तर जास्त झाला असेल तर असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या ब्लाऊजला कपडा थोडासा उरलेला आहे तर तो मी कटोरीला टक्स दिलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जेवढा जास्त झाला आहे तेवढाच आपल्याला कट करून काढायचा आहे. समोरच्या बाजूला आपण आता हुक आणि लूपपट्टी जोडून घेणार आहे. तर तिथेही कमी जास्त झाला असेल तर जिथे आपण टक्स दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला थोडासा कपडा जेवढा जास्त झाला असेल तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आता आपण योगपट्टी जोडून घेऊया. कटोरी आणि समोरचा पार्ट जोडलेला आहे. त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला योगपट्टी अशी उलटी ठेवून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
आता आपल्याला वरचा कपडा असा रोल करून घ्यायचा आहे आणि जिथे शिलाई केली आहे त्याच्यावरती असा पलटून घ्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। आणि तिथे आपल्याला शिलाई करायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही योकपट्टी जोडली तर तुमची अगदी फिनिशिंगमध्ये योकपट्टी जोडली जाईल आणि कोणताही शिवलेला असा एक्स्ट्रा कपडा वरती दिसणार नाही। तर बघा योकपट्टी व्यवस्थित जोडली गेलेली आहे आणि कटोरी पण आपली मस्त टक्स दिल्यामुळे व्यवस्थित तयार झालेली आहे। तर याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूची योकपट्टी पण जोडून घेऊया। तर व्हिडिओत दिसत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित सरळ रेषेमध्ये योकपट्टी ठेवून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। आता परत वरचा कपडा रोल करून घ्यायचा आहे। स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीमध्ये व्यवस्थित कपडा ठेवून आपल्याला त्याच्यावरती परत शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून झाली आहे। आता आपण योकपट्टी पलटी करून घेऊया। तर आता योकपट्टी पलटी करून झालेली आहे। कटोरी पण एकदम मस्त तयार झालेली आहे। आता आपण हुकपट्टी आणि लूकपट्टी जोडून घेणार आहे। या ब्लाउजला मी हुक लावणार आहे, त्याच्यामुळे हुकपट्टी उजव्या बाजूला आणि लूकपट्टी डाव्या बाजूला जोडणार आहे। 4 इंच इतक्या अंतराचा कपडा मी कट करून घेतला आहे आणि 2.5 इंच एका बाजूला आणि 1.5 इंच एका बाजूला असं कट करून घेतलं आहे आणि थोडीशी दुमडून शिलाई करून घेतलेली आहे। तर हुकपट्टी पहिल्यांदा आपण जोडून घेणार आहे। तर सरळ ब्लाउजच्या कपड्यावरती आपण आता हुकपट्टी लावणार आहे। समोरचा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हुकपट्टी जोडून घ्यायची आहे आणि खालचा कपडा थोडासा दुमडून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपली हुकपट्टी जोडली जाईल आणि कपडा एक्स्ट्राचा जोडलेला असा दिसणार नाही। तर उलटून आपल्याला त्याच्यावरती परत दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूलाही तशीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हुकपट्टी जोडून आपली तयार झालेली आहे। तर ही बघा एकदम मस्त अशी हुकपट्टी जोडून तयार झालेली आहे। आता आपण लूकपट्टी जोडून घेऊया। लूकपट्टी जोडताना आपल्याला ब्लाउजचा कपडा उलटा करायचा आहे आणि त्याच्यावरती लूकपट्टी जोडून घ्यायची आहे। तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खालचा कपडा आपल्याला थोडासा दुमडून घ्यायचा आहे आणि आता ह्याला उलटवून घ्यायचं। तर हुक आपल्याला ह्याच्यामध्ये अटकवण्यासाठी ही लूकपट्टी आपण तयार करत आहे। तर आता ह्याला मी गळापट्टी पण जोडणार आहे, त्याच्यामुळे ह्याला आता आकार देत नाही। आता ह्याला फक्त मधल्या बाजूला एक फक्त शिलाई करून घेतली आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया आणि गळ्याला आपण गळापट्टी जोडून घेऊया। तर समोरचा गळा आपला 5.5 इंचाचा आहे। तर वरती आपल्याला अजून शोल्डर जोडून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी 6.5 इंच असा 1 इंच एक्स्ट्रा सोडला आहे आणि 6.5 अंतरावरती आपल्याला टिकमार्क करून तिथे आपल्याला थोडासा कट द्यायचा आहे आणि आता तिथे आपल्याला गोलाकार देऊन कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा असलेला कपडा।
शोल्डर जोडताना आपल्याला तिथे आपला 1 इंच कपडा जाणार आहे, त्याच्यामुळे मी 6.5 असा गळा घेतला आहे। दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसाच आकार देऊन एक्स्ट्रा असलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। आता आपण गळ्याची पाइपिंग करून घेऊया। गळ्याची पाइपिंग करण्यासाठी मी 1.5 इंच अशा अंतराचा कपडा कट करून घेतला आहे। तिरक्या पट्ट्या कट करून घेतल्यात आणि एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत आणि 1/2 इंच इतक्या अंतरावर दुमडून त्याला शिलाई करून घेतलेली आहे। तर ते गळ्यावरती आपल्याला असं ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। 1/2 इंच इतकं अंतर ठेवून आपल्याला ह्या पट्ट्या गळ्याला जोडून घ्यायच्या आहेत। एका बाजूला जोडून गळापट्टी झालेली आहे। आता याच पद्धतीमध्ये आपण दुसऱ्या बाजूलाही गळापट्टी जोडून घेऊया। गळापट्टीला कपडा घेताना कधीही आपल्याला तिरकस कपडा कट करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पाइपिंग एकदम छान तयार होते। तिरकस कपडा असला की व्यवस्थित खेचला जातो आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पाइपिंग तयार होते। तर आता दोन्ही बाजूलाही कपडा आपला जोडून झालेला आहे। आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। दोन्ही बाजूलाही आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत। आता आपल्याला पाइपिंग करण्यासाठी जो आपण कपडा जोडलेला आहे तो खालच्या बाजूला दुमडून आपल्याला त्याच्यावरती बारीक अशी पाइपिंग येईल असा कपडा पकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। कपडा हळूहळू जेवढ्या आकाराचा आपण पाइपिंग घेतलेली आहे तेवढ्याच आकाराने कपडा दुमडत दुमडत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। पाइपिंग करण्यासाठी कपडा आपण सरळ कपड्यावरती जोडला होता, कारण तो आपण परत फोल्ड करून त्याच्यावरती पाइपिंग करणार होतो। तर आता एक बाजूची पाइपिंग आपली करून तयार झालेली आहे। तर बघा किती मस्त आपली अशी एकाच ह्याच्यामध्ये मस्त पाइपिंग तयार झालेली आहे, एकाच साईजमध्ये। आता दुसऱ्या बाजूची ही पाइपिंग आपल्याला त्याच पद्धतीमध्ये करून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची ही पाइपिंग त्याच पद्धतीमध्ये आपली करून तयार झालेली आहे। तर स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला किती मस्त बारीक अशी मस्त पाइपिंग तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।